हिंदू पंचांगातील सर्व महिन्यांमध्ये कार्तिक महिना हा सर्वात पवित्र आणि महत्त्वाचा मानला जातो. या महिन्याच्या पौर्णिमेला म्हणजेच कार्तिक पौर्णिमेला संपूर्ण सृष्टीत एक अद्भुत दिव्यता पसरते. हा दिवस आहे भगवान शंकराने त्रिपुरासुराचा संहार केला आणि देवांनी दीपोत्सव साजरा केला त्या महान क्षणाचा. म्हणूनच या दिवसाला देव दीपावली असंही म्हटलं जातं. कार्तिक महिना हा भगवान विष्णूंचा अत्यंत प्रिय महिना मानला जातो. या महिन्यात स्नान, जप, तप, दान आणि दीपदान केल्यानं अनंत पुण्य मिळतं असं पुराणामध्ये सांगितलेलं आहे. या महिन्यातील प्रत्येक दिवस हा पवित्र असतो, परंतु कार्तिक पौर्णिमा विशेषतः अधिक शुभ मानली जाते. पुराणानुसार या दिवशी ब्रह्मदेव, विष्णू आणि महादेव तिन्ही देव एकत्र येऊन विश्वावर आशीर्वादाचा वर्षाव करतात असं म्हटलं जातं. तसेच या दिवशी केलेले एक दीपदान म्हणजे हजारो जन्मांचा अंधकाराचा नाश करणारं मानलं जातं. आपण माणसे दिवाळी साजरी करतो, पण देव दीपावली ही देवांनी साजरी केलेली दिवाळी आहे. त्रिपुरासुराच्या विनाशानंतर देवांना अंधकारावर विजय मिळाल्याचा आनंद झाला आणि त्या दिवशी त्यांनी आकाशात आणि पृथ्वीवर दीप प्रज्वलित करून हा आनंदोत्सव साजरा केला. त्या दिवसालाच कार्तिक पौर्णिमा असं म्हटलं जातं. म्हणून या दिवशी गंगा, यमुना, गोदावरी, नर्मदा या ठिकाणी या नदीच्या काठांवर हजारो भक्त हे दीपदान करतात, ज्यामुळे नदीवर तरंगणाऱ्या या दिव्यांच्या प्रकाशात जणू देव स्वयं अवतरले आहेत अशी अनुभूती मिळते. कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी लवकर सकाळी स्नान करणं, विशेषतः गंगा अथवा पवित्र नदीत स्नान करणं हे मोक्षप्राप्तीचं साधन मानलं जातं. या दिवशी लोक विशेष करून पूजा, दीपदान, दानधर्म आणि हरिहर नामस्मरण करतात. भगवान विष्णू आणि भगवान शंकर या दोघांची एकत्र पूजा करण्याची हीच वेळ असते. या दिवशी कृष्णा, गंगा, यमुना, सरस्वती या पवित्र नद्यांच्या संगमावर दीप सोडले जातात, ज्यामुळे अंधकारावर प्रकाशाचा विजय पुन्हा अनुभवता येतो. प्रत्येकाच्या आयुष्यात अंधकार हा असतो, पण श्रद्धेचा दिवा लावला तर मार्ग आपोआप उजाळतो. त्रिपुरासुराच्या अहंकारावर भगवान शंकराने प्रकाशाचा विजय मिळवला. त्यातूनच हा दिवस आपल्याला सांगतो, अहंकाराचा नाश करून प्रकाशाकडे चालत राहा. म्हणूनच या दिवशी लावलेला प्रत्येक दीप म्हणजे एक आशा, एक प्रार्थना आणि एक नव्या आरंभाचा संदेश असतो. तर आता पाहूया तारकासुराचा वध आणि त्याची संताने. प्राचीन काळी तारकासूर नावाचा एक बलाढ्य दैत्य होता. भगवान कार्तिकेयाने त्याचा वध केल्यानंतर तारकासुराच्या 3 पुत्रांनी तर्काक्ष, कमलाक्ष आणि विद्युन्माली त्यांच्या मृत्यूचा बदला घेण्याची प्रतिज्ञा केली. हे तिघेही अत्यंत बुद्धिमान आणि तपस्वी होते. त्यांना माहीत होतं की केवळ शक्तीने नाही तर भक्तीने देवांवर विजय मिळवता येतो. मग त्यांनी कठोर तपश्चर्या सुरू केली. हजारो वर्ष त्यांनी उपवास केला, अन्न पाणी ते त्यागलं. देवांना प्रसन्न करण्यासाठी अग्नीत उभे राहिले. त्यांच्या अखंड भक्तीने अखेरीस ब्रह्मदेव प्रसन्न झाले आणि ब्रह्मदेव प्रगट होऊन म्हणाले, वत्सांनो, मी तुमच्या तपश्चर्येवर प्रसन्न आहे. मागा, कोणतंही वरदान मागा. तेव्हा त्या तिघांनी विनंती केली, हे ब्रह्मदेवा, आम्हाला अशी 3 नगरे मिळू दे जी आकाश, पृथ्वी आणि पाताळ या तिन्ही ठिकाणी असतील आणि त्या नगरांना फक्त एकाच वेळी एका बाणाने भेदल्याशिवाय नाश होऊ नये. ब्रह्मदेवाने स्मितहास्याने तथास्तु म्हटलं आणि त्या दिवसापासून त्यांना म्हणू लागले, त्रिपुरासूर. त्या 3 नगरांपैकी एक सुवर्णाचं नगर होतं, दुसरे रौप्याचं आणि तिसरं लोखंडाचं. एक आकाशात, एक पृथ्वीवर आणि एक पाताळात तरंगत असे. ती तिन्ही नगरं इतकी बलाढ्य होती की कोणत्याही देवाला ती भेदता येत नव्हती. त्रिपुरासूर आणि त्यांचे बंधू त्या नगरांमधून संपूर्ण विश्वावर राज्य करू लागले.
त्यांची सत्ता वाढत गेली आणि हळूहळू त्यांनी देवांनाच नमवायला सुरुवात केली. प्रारंभी हे तिघे धर्मशील होते, पण जसजसे त्यांचे सामर्थ्य वाढत गेले तसतसा त्यांचा अहंकार वाढला. त्रिपुरासूर म्हणू लागला, आता मला कोणताही देव हरवू शकत नाही. मीच या विश्वाचा अधिपती आहे. आणि त्याने देवांच्या पूजा अर्चा बंद केल्या, यज्ञांमध्ये विघ्न आणू लागला आणि स्वर्गावर आक्रमण केलं. देव भयभीत झाले. इंद्र, अग्नी, वरुण आणि वायू सगळेच पराभूत होऊन ब्रह्मदेवांकडे गेले. पण ब्रह्मदेव एकत्र येऊन म्हणाले, वरदान आता एकच उपाय आहे. महादेव स्वतःच या दैत्यांचा अंत करतील. सर्व देव हिमालयावर कैलास पर्वताकडे गेले. त्यांनी भगवान शंकराच्या चरणी माथा टेकून विनवणी केली. भोलेनाथ, त्रिपुरासुराच्या अहंकाराने संपूर्ण सृष्टी अराजकतेत गेली आहे आणि आमचे स्वर्ग हे हरवले आहे. यज्ञ थांबवले आहेत. धर्म नष्ट होत आहे. आपणच आता या संकटाचा अंत करावा. त्यावर भगवान शंकर हे शांतपणे ऐकत होते. त्यांच्या कपाळावर हलका स्मितरेषा उमटली आणि त्यांनी डोळे उघडून म्हटलं, योग्य वेळ आली की मी स्वतः त्रिपुराचा नाश करेन. देव सर्वांनी कैलास पर्वतावर येऊन भगवान शंकरांच्या चरणी डोकं टेकवलं. त्यांच्या डोळ्यात भीती, मनात आर्तता होती. देव म्हणाले, भोलेनाथ, त्रिपुरासुराने संपूर्ण विश्वात भय पसरवलं आहे. आमच्या लोकांचं यज्ञ बंद झाले. धर्म नष्ट होत आहे. आपणच या अंधकारातून अंत करू शकता. शिव हसले आणि म्हणाले, देवतांनो, मी या संकटाचा अंत नक्की करेन, पण या लढाईत तुमचंही योगदान असणं खूप गरजेचं आहे. भगवान शंकरांच्या आज्ञेने सर्व देव आपापल्या शक्ती घेऊन तयार झाले आणि त्यावर शिव म्हणाले, हे महायुद्ध एकतेने जिंकता येईल. मग सुरू झाली त्रिपुर रंध्वंस रथाची निर्मिती. देवांचा योगदान असा होता, पृथ्वी बनली त्या रथाची पायरी, सूर्य बनला रथाचा घोडा, चंद्र बनला लगाम, ब्रह्मदेव झाले सारथी, पर्वत बनले रथाचे चाक, विष्णू बनले बाण आणि अग्नी झाला त्या बाणाचा अग्रभाग. या भव्य रथावर बसले स्वयं महादेव, शांत पण प्रचंड तेजाने लखलखणारे. देवांनी जयघोष केला, हर हर महादेव, हर हर महादेव. आकाश दुमदुमलं आणि कैलास पर्वत थरथरू लागला. त्यावर भगवान शंकर म्हणाले, त्रिपुराचा नाश हा केवळ युद्ध नाही, तो अधर्मावर धर्माचा विजय आहे. मग त्यांनी हातात धनुष्य घेतलं. ब्रह्मदेवांनी रथाचे लगाम धरले आणि सर्व देवांनी आपल्या शक्ती त्यांच्यात विलीन केल्या. त्या क्षणी महादेवांच्या त्रिनेत्रातून तेजाचा स्फोट झाला आणि ज्याने आकाशात सूर्य, चंद्र आणि अग्नी एकत्र चमकले. पण अजूनही युद्ध सुरू झालेलं नव्हतं. त्रिपुरासुराची नगरं सुवर्ण, रौप्य आणि लोखंड एकाच रेषेत येणं आवश्यक होतं, कारण ब्रह्मदेवाने दिलेलं वरदान तसंच होतं. एका बाणाने आणि फक्त तेव्हा जेव्हा तीनही नगरं एकत्र येतील. देव प्रतीक्षा करू लागले. हजारो वर्षांच्या त्या प्रतीक्षेनंतर अखेरीस ती वेळ आली. त्रिपुरासुराची तीनही नगरं एका रेषेत आली. देवांचा श्वास रोखला गेला. विश्व स्थिर झालं. भगवान शंकरांनी आपले नेत्र मिटले आणि ध्यानधारणा करायला सुरुवात केली. त्यांच्या कपाळावर उघडलेलं तिसरं नेत्र तेजाने धगधगू लागलं. शिव म्हणाले, हा बाण केवळ शक्तीने नव्हे तर भक्तीने सुटला पाहिजे. देवांनी हात जोडले, जयघोष केला आणि महादेवांनी धनुष्य ताणून एकच बाण सोडला. तो बाण आकाशात झेपावला. तेजाने आकाशात सूर्यालाही हरवून टाकलं. मित्रांनो, महादेवांचा तो एक बाण तोच ठरला सृष्टीच्या इतिहासातील सर्वात तेजस्वी क्षण. विश्व थरथरत होतं. त्रिपुरासुराची 3 नगरं सुवर्ण, रौप्य आणि लोखंड एका सरळ रेषेत येऊ लागली. देवांनी हात जोडले, श्वास रोखला. ब्रह्मदेव सारथी झाले, विष्णू बाण झाले आणि महादेवांनी आपलं धनुष्य ताणलं. त्या क्षणी संपूर्ण सृष्टी ही स्थिर झाली.
आकाशात प्रकाश पसरला आणि बाण सुटला. तो बाण आकाशात झेपावला. सूर्य, चंद्र, तारे सगळे त्यांच्या तेजात हरवले. एकच क्षण आणि तीनही पुरं जळून भस्मसात झाली. त्रिपुरासुराची गर्जना शांत झाली. आकाशातून पुष्पवृष्टी सुरू झाली. देव आनंदाने नाचू लागले. जय त्रिपुरारी महादेव, जय त्रिपुरारी महादेव अशा जयघोषांनी विश्व दुमदुमलं. देव, ऋषी आणि गंधर्व सगळे महादेवांसमोर नतमस्तक झाले आणि त्या दिवशी शंकरांनी अंधकाराचा संपूर्ण नाश केला आणि प्रकाशाचा विजय हा घोषित झाला. त्रिपुरासुराच्या संहारानंतर देवांनी आनंदोत्सव साजरा केला. संपूर्ण आकाश दीपांनी उजळलं. गंगा आणि यमुना काठांवर लाखो दिवे पेटवले गेले. त्या दिवसालाच देव दीपावली म्हणतात, ज्या दिवशी देवांनी स्वतः अंधकारावर विजय साजरा केला. तीच आजची कार्तिक पौर्णिमा. त्या दिवशी भगवान विष्णू, ब्रह्मदेव आणि महादेव तिघेही एकत्र येऊन विश्वात प्रकाशाचा वर्षाव करतात आणि म्हणून या दिवशी नदीत स्नान, दीपदान आणि दान केल्यानं अनंत पुण्य लाभतं असं सांगितलं आहे. कथेनुसार त्रिपुरासुराची आत्मा महादेवांसमोर आली आणि तो म्हणाला, भोलेनाथ, माझा अहंकार माझ्या विनाशाचं कारण ठरला. आपण मला मोक्ष द्यावा. त्यावर महादेव हसले आणि म्हणाले, त्रिपुरासुरा, तू शक्तिमान होतास पण विनम्र नव्हतास. अहंकाराचा अंत हा नेहमीच अंधकाराचा अंत असतो. जा, तुला मोक्ष लाभो. त्या क्षणी महादेवांच्या करुण दृष्टीने त्रिपुरासुराची आत्मा मुक्त झाली आणि त्या क्षणापासून दीपावली ही केवळ विजयाचा सण नव्हे तर अहंकारावर भक्तीचा विजय म्हणून ओळखली जाऊ लागली. तर मित्रांनो, कार्तिक पौर्णिमा ही फक्त एक पौराणिक घटना नाही, ती आपल्या मनातील अंधकारावर विजय मिळवण्याचा संदेश आहे. महादेवांनी दाखवलं की प्रकाश बाहेर लावण्याआधी तो आपल्या मनात पेटवावा लागतो. आजही जेव्हा आपण नदीकाठी दीपदान करतो तेव्हा त्या प्रत्येक दिव्यामध्ये एक प्रार्थना असते, अंधकाराचा नाश हो आणि ज्ञानाचा प्रकाश फुलो. कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठून पवित्र नदीत स्नान करणं अत्यंत पुण्याचं मानलं जातं. गंगा, यमुना, गोदावरी, नर्मदा या पवित्र नद्यांमध्ये स्नान करून भक्त आपले पाप दूर करतात, मन आणि शरीर शुद्ध करतात. पुराणानुसार हे स्नान केल्यानं मोक्षप्राप्ती होते आणि अंधकार दूर होतो. या दिवशी केलेलं हरिहरी मंत्रस्मरण हे दिव्य आनंद व शांती देतात. स्नानानंतर लोक घराच्या अंगणात, गंगाकाठी किंवा मंदिरात दीप प्रज्वलित करतात. हजारो दिवे आकाशात आणि पाण्यावर तरंगताना एक अद्भुत प्रकाश उगवतो. त्या दिवशी भक्त भगवान विष्णू, महादेव आणि ब्रह्मदेवाची पूजा आवर्जून करतात. विशेषतः प्रत्येक दीपाला आपले मन, श्रद्धा आणि प्रार्थना जोडतात. अंधकारावर विजय मिळवो, ज्ञान आणि प्रकाश वाढो असा संदेश या दिव्यांमध्ये दडलेला असतो. कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी दान करणं अत्यंत शुभ मानलं जातं. अन्नदान, वस्त्रदान, धनदान आणि गरजू लोकांना मदत करणे ही एक महान परंपरा आहे. पुराणानुसार या दिवशी केलेलं दान आपल्या कर्मांना शुद्ध करतो आणि भावी जीवनात पुण्याचे फळ मिळवतो. दिव्य प्रकाश फक्त घरात नाही तर आपल्या हृदयात आणि जगात पसरवायला हवा. आजही भारतात या दिवशी लोक उत्साहाने दिवे लावतात. नदीकाठ, घरांमध्ये, मंदिरामध्ये आणि सार्वजनिक ठिकाणी दीपोत्सव साजरे करतात. बहुतेक ठिकाणी लाखो लोक गंगा स्नान करतात आणि दीपदान करतात. या दिवशी भक्तांच्या मनात एकच भावना असते, श्रद्धा आणि भक्तीचा प्रकाश जगात पसरवायचा. तर मित्रांनो, अंधकारावर विजय मिळवणे शक्य आहे. श्रद्धा, भक्ती आणि दानधर्माचे जीवन उजळते. प्रकाशाचा अर्थ केवळ दिव्यांमध्ये नाही तर आपल्या मनात आणि आचरणार्थही आहे. जसजसे आपण दीप लावतो तसेच आपल्या मनातील अज्ञानाचा अंधार दूर करतो. म्हणूनच हा सण केवळ पारंपरिक नाही तर आध्यात्मिक मार्गदर्शक आहे. तर मित्रांनो, ही होती कार्तिक पौर्णिमाची संपूर्ण कथा.